व्हॉट्सअप गाईज, कसं काय, नमस्ते, जय भीम सर्वांना. वेलकम बॅक टू माय ब्रँड न्यू व्हिडिओ. तर यो सेकंड ब्लॉग असणार आहे डेली ब्लॉगिंगमधला. डेली रुटीन सांगणार आहे मी जिमलाच जातो फक्त, अजून कायच नाही. आणि ते जे असेल काय असेल ते कॉमेडी वगैरे करत राहतो. आजचा आपला सेकंड डे आहे जिमचा. तर आज आपण मारणार आहे, काय विचार तर नाही केला एवढा, जाऊन जिममध्ये बघू. तर काल तरी आसिफ भाईने बोललेला का लेग्स मारू, तर बघूया आज लेग्स मारायचं का काय मारायचं. अगर तो आला तर, नाही तर आपल्याला एकट्याला वर्कआउट करायला लागेल काहीतरी. बघूया. मग माझा पण प्लॅन चालू आहे लेग्स मारायचा, कारण मी काल शोल्डर्स मारले आणि बोलले ॲप्स मारणार आहे. तर पण ॲप्स काही पॉसिबल झाला नाही भाई मला, कारण एवढा टाईम झाला तर मला ॲप्स मारायला भेटलाच नाही. आणि एक तो पाऊस आहे ना भाई, तुम्हाला काय सांगू. मी रात्री कितीला आलो आहे, 8:30ला काय घरी आलो आहे. तिथनं मी निघलो कितीला, काय टाईम होता, 1 तास मला घरी यायला लागला. कारण भाई पाऊस एवढा लागला ना, आणि इथं इस्कॉनच्या जवळ ना भाई रिक्षा पण भेटत नव्हती मला. तर मग लेट आलो मी काल, आणि पावसामुळे माझी छत्री नाही काय नाही, छोटा छोटा पाऊस चालू होता, भिजत आलो मी थोडा थोडा. तर चला, आज सेकंड ब्लॉगचा दिवस आहे. तर आज आपण सकाळी उठलो आहे. अजून मी आंघोळ नाही केले, कारण मला ही माझी छोटीशी मुच्छी आणि छोटीशी दाढी आहे ना, त्याला परफेक्ट शेपमध्ये आणायचं आहे. तर आपण पहिला बोलो याला शेप देऊया, त्याच्यानंतर आपण आंघोळ करूया. तर आता मी उठलेलो आहे आणि आता मस्तपैकी याला शेप देतो. पहिला शेप दिल्यानंतर मस्तपैकी आंघोळ करतो. आंघोळ करून तुम्हाला भेटतो. मग आपण थोडासा काहीतरी मील बनवूया. मावशीने मला वाटते चिकन बनवलेलं आहे. आणि भाऊस आज पण गणपतीला गेला आहे भाई, तर त्याची बॅग घेऊन जायचे, त्याचा डब्बा घेऊन जायचे. बस एवढा सामान मला घेऊन जायचं आज परत त्याचा. तर चिकन तर मावशीने बनवलेलं आहे. तर आपण फक्त बघूया अंडे बनवून मग प्री वर्कआउटला आपण बनाना घेऊन जाऊया. तर चला, आता पहिला तर आपल्याला छोटी छोटी मुच्छी आणि छोटी छोटी दाढी दिसते ना माझी, त्याला पहिला परफेक्ट शेप देऊया. त्याच्यानंतर मग आंघोळीला जाऊन त्याच्यानंतर येतो, तुम्हाला भेटतो. तर चला, पहिला जाऊन शेप देऊया. मील तयार झालेला आहे. आता आपण पटपट खायला घेऊया. हे बघू शकता तुम्ही आमचा मील, डेलीचा सकाळचा मील आहे माझा. मला अंडे खूप आवडतात, ऑमलेट आवडतात, पण संध्याकाळी बॉईलवाले खातो. चला, आता स्टार्ट करू खायला. लेट्स गो गाईज. आणि मी तिथं समोर बघा शॅगी लावला आहे. शॅगी सोबत मी खातोय आता. परफेक्ट, भारी बनते भाई. अंडा पिझ्झा बघा, अंडा पिझ्झा शेप आहे ना, अंडा पिझ्झा सारखा ठरवला बघा. चला, खातो आणि नंतर भेटतो. आता मला तर वाटतंय मी हे खाऊन थोडा वेळच्या नंतर जेवीन चिकन आणि थोडा भात खाईन. मग नंतर मी जिमला निघेन. तर चला, तुम्हाला सीधा भेटतो जिमला जातो. काहीच तुम्ही बघू शकता केवढा पाऊस चालू आहे, आणि तुमचा भाऊ चालला आहे जिमला. तर एवढ्या पावसात जिमला चालते. मला तर मन होतं का भाई एवढ्या पावसात कुठं जातो, पण भाई आज लेग्स मारायचे ते भाई जावं लागेल. नंतर जायला काय नाही, नंतर ना गर्दी वाढते जिममध्ये. क्राऊड वाढला ना भाई, वर्कआउट करायला मजा येत नाही. म्हणून मी रोज जातो पटपट. पाऊस थोडासा बारकाच, एवढा पण काही जोरात नाही आहे, तरी पण चांगलाच पाऊस आहे. तर मी चाललो आहे, छत्री घेतले, भावाची बॅग घेतले आणि चाललो आहे आपण. आता मला पनवेलची ट्रेन बघायला लागेल की तिचे काय आहे. जर पाणी जमला असेल तर मग ट्रेन पण लेट असतात. तर चला, आता आलेलं आहे स्टेशनच्या बाहेर, छत्री घेऊन. मावशी तर बोलते ते रेनकोट घेऊन जा, मी छत्री घेऊन आलो आहे. ओ भाई, काय विषय भाई, नशीब मी ती जॉर्ट्स घातले. अगर मी ट्रॅक वगैरे घातली असती ना भाई, पूर्ण भिजले असते ती. नशीब मी जॉर्ट्स घातले आता. आणि एवढी मी घालणार नव्हतो, पण बोललो चल गावडे घालून जातो, कारण छत्री घेतली मी. तर गाडीवर बघू आता. भाऊ तर बोलला ये स्टेशनला आहे मी, खारघरला तो येईल. तर गाडीवर जाणं मुश्किल वाटतंय मला रिक्षाने जावं लागेल, आता भिजून जाईल भाई. तर चला, आता मी आलेलो आहे स्टेशनला. तुम्हाला भेटतो सीधा जिममध्ये, नाहीतर ट्रेनमध्ये जाऊन भेटू. आता बघ गेलो असतो आत्ता. तर चला, आता तुम्हाला ट्रेनमध्ये भेटतो, नाही तर सीधा जिममध्ये जाऊन भेटतो, कारण शूट करायला मला तर पॉसिबल नाही पावसामुळं. तो चला उधर जाऊन भेटू आता. गाइस जैसे तैसे करके हम आ चुके हैं जिम के अंदर. बहुत बारिश चालू है बाहर.
तभी भी हम कैसे पे भी आ गए. हम ऑटो से आहे आज, गाडी से नाही आहे. कारण पावसात गाडी चालू नाही शकत बाहेर. भिजलो असतो तर मग सर्दी बिर्दी झाली असती. मग अजून एक बहाणा झाला असता जिमला नाही यायचा. शॉर्ट्स पहनायचे. कौन कौन सो रहा है? तो चलो अभी फटफट से सिर्फ शूज़ पहनने गए, कुछ चेंज तो नहीं करने गए. तर काही चेंज तर नाही करायचं, फक्त आता शूज घालायचे, सॉक्स घालून शूज घालून मस्तपैकी कॅरेटीनमध्ये पाणी टाकून कॅरेटीन पिऊया आणि आतिफ भाईला उठूया आणि बघूया, सोबत जाऊया वर्कआउटला. तर चला आता रेडी होतो मी फटफट, तेव्हापर्यंत तुम्ही ब्रेक घ्या. रेडी विथ आवर जॉर्डन्स. चलो गाईज, आता हे आहेत 2 खेळे आणि एक कॅरेटीन पिऊया आणि वर्कआउटला जाऊया. तर एक इश्यू झाला आहे. आतिफ भाई बोलतो आहे का आज लेग्स नको, चेस्ट आणि बायसेप मारू आहे. आणि मी घालून आला आहे हुडी. त्याला पट्ट्यावाला गरम होणार आहे आज, मला असं वाटतं आहे. कारण आत्ताशीच मी घातले, यातमध्ये आलं तर थोडा गरम व्हायला लागला आणि कॅप पण घातलं. तो बघूया, काही इश्यू नाही. बघू आता, त्याचा तर मूड स्विंग झालेला आहे. आता बघू, तो येईल बाहेर, तो आता झोपला आहे. तो आल्यानंतर बघूया, त्याला बोलतो मी, कन्फ्रेस करतो थोडा, लेग्स मारूया. अगर नाही झाला तर मग आपण आज चेस्ट आणि बायसेप मारूया. पण मी घरनं काय माइंड सेट करून आलो, बाहेर लेग्स मारू, जॉर्ट्स घालून आला मी. लोक काय विचार करतील तुमचं, म्हणजे यो जॉर्ट्स घालून आला आहे आणि लेग्सच्या बदली चेस्ट मारतो आहे बाहेर. तर काही इश्यू नाही. चला आता ते प्री वर्कआउट खातो आणि मग डायरेक्ट मी तुम्हाला जिममध्ये भेटतो आतिफ भाईसोबत. तर चला भाई, बॉडी बनवा, या जिमला तुम्ही पण आणि बॉडी बनवा. भावांनो, पोरींची नखरे उचलण्यापेक्षा आहे ना, जिममध्ये या आणि वेट उचला, बघा कसला फरक येईल. समजला का? पोरीचे नखरे उचलून कोण मोठा होत नाही. बॉडी वाढवा आणि मोठे व्हा. तर चला प्री वर्कआउट खाऊन तुम्हाला सुद्धा आतमध्ये भेटतो. भावाने मला कार्डिओ करायला लागलं भाई. आतिफ काय उठत नाही, नंतर बघतो तोपर्यंत मग कार्डिओ करतो. भाऊ बोलत आहोत कार्डिओ कर. हा करतो ना, आता ते एकटा वर्कआउट करीन बाई लेगचा. काय बोलतो, बरोबर ना? कम ऑन चैंपियन, 20 reps. और ये लेग्स मारने आया है, ऐसे गिरते पड़ते लेग्स मारेगा. हेलो मैम, कैसे हो? किती मारा लागतील? अभी और 2 सेट करने होंगे आपको. अजून 2 सेट मारायला सांगतोय. 2 दादा, सेटच तू मारायचे तू सांग. तू लेग्स मारतो का दादा? हो. म्हणजे स्वतः कधी मारत नाही, मला सांगतो एवढं माझे मारायचं. legs असतात. हा? माझा PR आहे 200. स्पॉटचा माझा PR 200 आहे. तुझा? हां, 200 PR. माझ्या बायावर जा आणि व्हिडिओ बघ. तुझ्या बायावर कुठला बायो तुझा? माझ्या जेवढे बाया आहेत ना, त्यांच्यावर जा आणि व्हिडिओ बघ. चला, अजून आपल्याला एकच मारायचं ना, एक झालाय ना. नहीं 2 मारे, चीटिंग करो नको. 3 मारायचे टोटल. गाइस, इसको अभी 2 मारना है. आप इसको ये चीटिंग subscribe करता करो. रहता है ऐसा. अजून म्हणजे टोटल किती 3 मारा लागतात? एक झाला, आता दुसरा दाखव कसा मारायचा. ते काय पकडूया, तो बॉल कुठला हे किती केजीचा? अरे 8 केजीचा दादा यो. 8 केजी मारायला लावतोय भाई, 8 केजी. वरती घे. झोप तू आता, लागेल मला 1 तास. भाई को है ही नहीं शूट करने, तो कैसे तो भी कोने में रख के शूट कर रहा हूँ भाई. थोडा ॲडजस्ट करा गाईज, कारण माझी तर
ट्रायपॉड पण नाही आणि कोण हाय पण नाही जो की आपला व्हिडिओ शूट करू शकतो. मी इथं कॉर्नरमध्ये बॉटलला टेकून फोन ठेवतो आहे आणि शूट करतो आहे. तर थोडा ॲडजस्ट करा बस, तेवढंच, अजून काय नाही. तरी मी ट्राय करतो आहे तर क्लिप बरोबर यायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर आता मी बघतो एक क्लिप इथनं समोरनं घेतो, मग असं बरोबर वाटेल ना. दमलो आहे, लेग 7:07 झाला आहे बाई, अजून बाकी थोडा. बघू ॲप्स आज मारील नाही तर नाही मारील, अगर झाला तर मारील नाही तर नाही. तर आता फक्त लेग्सवर फोकस करू आणि स्टेबल ठेवून मारू. चला. Hey, yo, God, this is crazy. फाटते नाही, फुल फाटते. आता बघूया, ट्रायपॉड भेटेल वाटते आपल्याला, कारण एक मॅम आले त्यांची ना झोल करतो. पण लेगचा व्ह्यू मारून तो झाला आहे. आता दुसरी मशीन मारायला भावाला विचारूया, भाऊ काय बोलतो बघूया, त्यानंतर बघू काय फाटते भाई, फुल फाटते. मी मारले 15, एकदा 17 कसे झाला. दादा शिकवते मला आता, ती मॅम मस्ती करून चालू आहे. असं मारायचं आता या. चलो चलो करते करते. थोडासा हलकासा, हां बरोबर. हां टू आउट कर, थोडासा लाईट टू आउट. यस, हां व्हेरी गुड, गो. हां कसा लाइट वेट है? लाइट वेट बेबी. कॉमेडी करना है, अभी कॉमेडी करता तेरी. चल दिसतात तरी माझे शूज आहेत भावावर ना, सुंदर दिसतात एकदम शूज आणि सॉक्स. फायनली लेग्सचा वर्कआउट कंप्लीट झालेला आहे तुमच्या भावाचा. आता मी ॲप्सचे ती मशीन आहे ना, एक व्हेरिएशन मारतो. अरे ॲप्सचं एक व्हेरिएशन मारतो त्या मशीनवर. त्या मशीन आहे, तुम्हाला दाखवतो ती. हे लेगचा वर्कआउट कंप्लीट झाला आहे. आतिफ काय आला नाही, आपण एकट्याने वर्कआउट केला आहे. आता झाला वर्कआउट फायनली, कसा तरी संपला. भावाने शूट केला भाई, कशी तरी त्यांनी पण शूट केली. पॉवर थँक्यू दादा, शूट केलंच तर काम सोडून तुम्ही. आता जातो 6 पॅकचा थोडा 3 व्हेरिएशन मारतो त्या मशीनवर आणि मग आपला वर्कआउट संपल.
मी आलतो कितीला माहिती आहे 4:30ला का आलतो 7 वाजले बाय कधीपासून म्हणजे बघा ना मी टाईमपास केवढा करतो टाईमपास तर नाही आपलं शूटमुळंच म्हणजे टाईम जातो कॅमेराला स्टेबल नाही कोण शूट नाही करू शकत काय नाही फायनली आपलं झालेलं आहे वर्कआउट हे पण कसलं पॉवर दिसतोय बघ ना ओजी शीट टीच ब्रो तर चला आता 6 पॅकचा वर्कआउट करू त्यानंतर वर्कआउट खतम करू फाइनली गाइस वर्कआउट डन अभी मैं जा रहा हूँ घर पर क्योंकि वर्कआउट हो गया है और मैं इतना कंटाला है ना एवढा कंटाल रहे ना भाई मैं आज जाम कंटाल रहे मैं अभी जाएगा घर पे और सीधा खाएगा और मेरा प्लॅन चल रहा है भाई आज गणपतीला जायचं म्हणजे कुठं लालबागचा राजाला जायचा प्लॅन चालला आहे बघूया काय होते अजून काय फिक्स नाही एकाने बोललेलं आहे की आपल्याला असं असं जायचं आहे आज प्लॅन केला आहे बघूया आता तर मी वर्कआउट माझा फिनिश केला लेगचा भाई फुल फाटले आज असला तसला काहीतरी करून भाई मारलं मी आणि वीडियो पण काढली भाई आज बहुत मैं थक तो मेरे को कुछ सोचा नहीं तो मैं अभी यहाँ पर ही व्लॉग एंड कर रहा कल मिलते हैं हाँ तो बॉडी फ्लेक्स नहीं करेगी क्योंकि मैं बहुत दम है आज आपको भी क्या बताऊँ अभी आपने भी देखा है मैं बहुत दम है तो मेरा जो ये ना इधर का ये दुख रहा है अभी कल तो भाई बोल रहा भाई तू बाथरूम को भी नहीं बैठ सकता है उतना तू करके दम्या अभी आज बघूया उद्यापासून काय होतं ते दुखतो का नाही दुखतो पण आज अगर लालबागला गेलं तर मी त्याचे पण क्लिप याच्यात टाकील अगर नाही गेलो तर मग नेक्स्ट कुठला जरी ब्लॉग येईल त्यात लालबागचं तर येईलच माझा प्लॅनिंग चालू आहे आज तरी जाऊ नंतर संकेत बोलला उद्या तरी जाऊ तो भी देखते हम कल नहीं तो आज का फिक्स हो जाएगा अगर आज चले गया तो आज उसकी क्लिप आएगी इसमें नहीं तो फिर कल हम पर्सनली उसका अलग सा ब्लॉग बनाएंगे लालबाग को जा रहे करके तो चलो गाइस आज का लेग्स का वर्कआउट यहाँ पर ही ख़त्म होता है और आज का ब्लॉग यहाँ पर ही ख़त्म होता है क्योंकि मैं बहुत थक गया आज तो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में तो आज का वर्कआउट कैसा लगा कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आज आमच्या भावाने एकट्याने वर्कआउट केलं आहे आतिफ भाई नव्हता भाई हा बोलून कल्टी दिली भाई झोपलेला आत्ता पण झोपला आहे पण तुमच्या भावाने कसं तरी काहीतरी करून केला वर्कआउट बट माझी पार्टनर है उद्या तेवढी तर पक्का फिक्स है हाँ मेरा बबलू कल होने वाला है इसका डब्ल्यू काय होईल बघूया चला बरं आहे बॉडी बनवायची तर फाडायची पहिले दिवस लागतो बाई 2 महिन्यानंतर लेग्स पडले मग असं होणारच आहे आता कारण मी अप्पर बॉडी जेव्हा मागे 2 हप्त्यानंतर 2 महिन्यानंतर एवढं दुखलेलं ना आता त्याचाच लेग्स पण दुखणार आहेत माझे मी विचार करतो आणि पंख्याचा आवाज येतो ह्यात एवढा आवाज आला असं म्हणता पंख्याचा मला माहिती है तो चला आज मैं बहुत दम्या इसके लिए मैं ब्लॉग यहाँ पर ही एंड कराया तो मिलते नेक्स्ट ब्लॉग के साथ जल्दी से ये ब्लॉग कैसा लगा गाइस कमेंट में ज़रूर बताना आय होप तो ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल मजा आली असेल तुम्हाला बघायला खूप एन्जॉयमेंट केला असेल कारण माझी दैलत फाटलेली आहे मैं दम्या बहुत तो मिलते नेक्स्ट ब्लॉग के साथ जल्दी से ही ऐसे ही क्रिएटिव ब्लॉग लाती रहूँगा गाइस तो मिलते हैं तब तक के लिए जो भी नया होगा सब्सक्राइब करना मत भूलना आपके भाई के चैनल पर प्यार दिखाओ आपका भाई ऐसे ब्लॉग लाते रहेगा तो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में जल्दी से तब तक के लिए टेक केअर बाय बाय आणि माझी ट्रिप कशी वाटते भाई कशी वाटते म्हणजे ड्रेसिंग कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे माझा आउटफिट कसा वाटतो आजचा जिमचा आउटफिट कमेंटमध्ये नक्की सांगा बस अजून काय नाही भेटूया नवीन ब्लॉगमध्ये